मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर, गुरुदेव दत्तांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही असा एक अध्याय सांगणार आहे जो अध्याय तुमचे नवस पूर्ण करेल, तुमचा संकल्प पूर्ण करेल, तुमच्या इच्छा पूर्ण करेल. फक्त यथाशक्तीने, पूर्ण भक्तिभावाने, श्रद्धेने आणि स्वामींवर, गुरुदेव दत्तांवर विश्वास ठेवून तुम्हाला या अध्यायाचे वाचन करायचे आहे. मित्रांनो, तुमचा नवस, तुमचा संकल्प पूर्ण करतो गुरुचरित्राचा हा अध्याय. आणि हा अध्याय फक्त 21 दिवस तुम्हाला वाचायचा आहे. 21 दिवसातच चमत्कार होईल. 21 दिवसातच तुम्हाला अनुभव येईल. 21 दिवसातच तुमचा नवस, तुमचा संकल्प आणि तुमच्या सर्व इच्छा गुरुकृपेने, स्वामी कृपेने पूर्ण होतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात करा. हा अध्याय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात. उद्यापासून केलं तरी चालेल. आणि उद्यापासून करत असाल तर पूर्ण 21 दिवस हा अध्याय वाचायचा आहे. मध्ये कोणती अडचण, सुतक किंवा काही समस्या आल्या तर लक्षात ठेवा, नवीन तुम्हाला 21 दिवस सुरू करावे लागतील. म्हणून असेच 21 दिवस निवडा ज्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, काही सुतक येणार नाही, काही अडचण तुमच्यावर येणार नाही. असेच 21 दिवस तुम्हाला निवडायचे आहे. आणि हा अध्याय फक्त आणि फक्त सकाळीच तुम्हाला वाचायचा आहे. कारण सकाळी अंघोळ करून आपण फ्रेश असतो, शुद्ध असतो, पवित्र असतो. दिवसभर कुठं येणं जाणं होतं, काही खाल्लं जातं, कोणाचा आपल्या हातांना, अंगाला स्पर्श होतो, त्यामुळे आपण अशुद्ध होतो. आणि मग संध्याकाळी हा अध्याय वाचू ते चालणार नाही. म्हणून सकाळीच अंघोळ करून, शुद्ध होऊन, काहीच न खायचं, काहीच न पिता हा अध्याय तुम्ही वाचून घ्यायचा. आणि मग बाकी कामं नंतर करायची. 21 दिवस शुद्ध शाकाहारी जेवण करायचं, व्यसन करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, वाईट विचार, वाईट भावना मनात येऊ द्यायचा नाही. बाकी याचे कोणतेही नियम नाही. तुम्ही बेडवर झोपू शकतात. शुद्ध शाकाहारी जेवणात तुम्ही काहीही जेवण करू शकतात. उपवास करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही. आणि हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 9वा अध्याय, 9 नंबरचा अध्याय. तुम्हाला रोज सकाळी 21 दिवस 9वा अध्याय वाचायचा आहे. 21 दिवस पूर्ण झालं तर 21व्या दिवशी स्वामींना पुरणपोळी, खीर याचा नैवेद्य दाखवा. किंवा तुमच्या यथाशक्तीने, तुमच्या इच्छेने तुम्ही जोही गोडधोड नैवेद्य दाखवू शकतात तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. जर तुम्हाला तुमचा नवस पूर्ण करायचा असेल, संकल्प पूर्ण करायचा असेल, तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर ज्या दिवशी तुम्ही हा अध्याय 9वा अध्याय वाचायला सुरुवात कराल, सकाळी वाचायचा आहे, त्या दिवशी तुम्ही अध्याय वाचण्याच्या आधी हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमचा जो नवस आहे तो बोलायचा आहे, तुमचा जो संकल्प आहे तो बोलायचा आहे, तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे. आणि स्वामींना, गुरुदेव दत्तांना प्रार्थना करायची आहे की हा अध्याय मी माझ्या या इच्छेसाठी किंवा माझ्यावर गुरुकृपा व्हावी, स्वामी कृपा व्हावी, मला ही गोष्ट मिळावी यासाठी करत आहे, यासाठी वाचत आहे. आणि त्या दिवसापासून वाचायला सुरुवात करावी. एकूण 21 दिवस हा अध्याय न चुकता, न थांबता वाचायचा आहे. काही अडचण, सुतक किंवा वाचन राहिलं तर मग नवीन 21 दिवस तुम्हाला करावे लागतील. हे लक्षात ठेवावं. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.